अजून कसा आला नाही ह्यो? एवढा रातचं कुठे गेला असेल? कुठे जाणार आहे? याला असेल कोणाची मुडद पाडायला, नाहीतर कोणाची मडी उकरायला. मी आधीच सांगत होते की ह्याच्यावर ध्यान ठेवा म्हणून. यासनी कशी झोप येत नाही कोणास ठाऊक. हो, झोपा तुम्ही. एक दिवस नाही तुम्हाला सगळ्यांना झोपावलं कायमचं तर बघा मग. ए म्हातारे, कशाला डोक्याची वाट लावते की तू? झोप की. सुधाकर आला का? नाही ना हो, तो बी नाही आला अजून. आप्पा, ते दोघं एकत्रच तर नसतील ना? नाही नाही, एका घरात राहून एकमेकांचं तोंड बघत नाहीत ते. बाहेर जाऊन एकत्र काय करणार आहेत? अहो, मग तुम्ही जाऊन शोधून या की गोपाळला, नाहीतर मग सुधाकरला फोन करा. लाली, लाव गं त्याला फोन. आत्याबाई, मी दुकानावर जाऊन बघून येऊ का? तिकडे काहीतरी काम करत बसले असतील. मी त्यांना घेऊन येते. नाही नाही नाही, थांब. एवढ्या रातचं नको जाऊ तू, मी जाऊन बघतो. काय नको, तू कशाला जातोयस? तो हाय तिकडेच मुर्दा बरा आहे, आणि तो घरात नसेल ना तेवढं चांगलं आहे. अहो, पाहिजे तोंडाला आवाज घाला की यांच्या. काय बिघडवलंय माझ्या लेकाने काय माहित. ह्या घराची शांती बिघडवली त्यांनी. कोण कुठला खोडात आणि कोण कुठलं दात. इथं येऊन बसलाय नाती जोडत भामटा त्यो. त्याचं मड बसवलं, त्याचं मड गेलं मसनात लवकर. ए म्हातारे, अगं तुझी जीभ कशी झिजत नाही का बडबड करून? जरा वाईस गप राहा की तू. चला जाऊन झोपा तुम्ही, मी बघून येतो त्याला दुकानावर. चांगला ताब्यात आला होता, थोडक्यात सुटला तो. पण काय पण म्हणा साहेब, तुम्ही असलं बाहेर जाळं टाकलं होतं ना, शिकार आपोआप येऊन अडकलं. गुन्हेगारांनी पुरावा मागं सोडला, या अफवेनेच काम केलं. साहेब तुमचं आता काय सत्कार घेतला माझा? एक स्टेज बांधा, भाषण करा की जामकर साहेबांचे आयडिया चांगले असतात पण गुन्हेगार सुटतात यांच्या हातातून. आणि माझं अभिनंदन करा, गुन्हेगार सुटला, अभिनंदन जामकर. सुटला गुन्हेगार, अभिनंदन जामकर. लाज वाटली पाहिजे आपल्याला. इतके वर्ष पोलीस सेवेत काम करतो आपण, गुन्हेगार असतो सुटतो. आणि इतक्यात जवळ होताच ना, चेहरा पाहिला असेल ना. मी मग काय मी नाही म्हणजे माझ्या समोरून तो पळाला, मी त्याच्या मागे पळालो साहेब. साहेब आतापर्यंत तो गावाच्या वेशी पलीकडे गेला असेल साहेब. पण केलेला सगळा प्लॅन त्याच्यापर्यंत पोहोचतोय म्हणजे तो गावातच आहे, गावातलाच आहे तो. साहेब गावातला असला तरी तो गावाबाहेर पळून जाऊ शकतो ना. सगळी तयारी करेल मग पळून जा. तुम्ही करा, आपले सगळे ते एक्झिट पॉइंट आहेत ना, इथं डिप्लॉय करा पोलीस, नाकाबंदी करा, चेक करा प्रत्येक. साहेब 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 रक्त साहेब झटापटीत तुम्हाला लागलंय वाटतं साहेब. तुझ्याकडे रुमाल आहे का? जखम झाली आहे त्या गुन्हेगाराला झाली. हे जे रक्त आहे हे त्याच आहे. आता हे रक्तच आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जाय. अहो, काय झालं? धापा टाकत का आलात? कुत्र मागं लागलं होतं. बघा, कुत्र्याला ते समजतंय की ह्या माणसाच्या अंगात कुठला राक्षस आहे ते, पण आमच्या घरातल्यांचं कवा डोळे उघडतील कोणास ठाऊक. हो, सांगून जायचं ना कुठं जाताय ते. अरे नाहीतर काय गोपाळ, किती अजून जीवाला घोर लावणार आहेस तू? हे बघ, आधीच तू घरात दिसत नाही ना, तर वाटतं की तू कुठेतरी पळूनच गेलास. आणि त्यात ती माधुरी हे घर सोडून गेल्यापासून माझ्या जीवाला थारा नाही. हे बघ, इथनं पुढं कुठे जायचं असेल ना तुला, तर घरी सांगून जात जा, बघ उशीर होणार असेल तरी पण. नाही नाही, पण मी म्हणतो एवढ्या रातचं त्या दुकानात काम करायची गरजच काय? आणि तिथं बसून तू काय लाखो रुपये कमवतोय रे? कुठला कमावतोय? लोकांना फसावतोय तो, आणि पैशासाठी ना लोकांचं मुर्द पाडतोय. ए म्हातारे, अगं तुझा तोंड आहे का गिरणीचा पट्टा आहे का? तुला काहीच कसं वाटत नाही का? आप्पा, अहो ना काजीला काय बोलू. हे सगळं बोलून जर काजीला समाधान मिळणार असेल, आनंद मिळणार असेल तर बोलू दे तिला. मला काय वाईट वाटत नाही. खरं तर मी कुठे गेलो होतो हे मी नव्हतो सांगणार तुम्हाला, पण उगाच माझ्याबद्दल तुमच्या मनात काही संशय नको राहायला
म्हणून मी सांगतो कुठे गेलो होतो. अरे पण तू असं गेला होता कुठं? अगं आई, बघितलं ना आपल्या घरात काय चाललंय. सतत वाद, सतत भांडणं. गावात काय चाललंय. आपण अटक झाली असते. आपल्या घरातलं हे सगळं मला बघवतच नव्हतं. गावातले जे गुरुजी आहेत ना त्यांना म्हणलं आमच्या घरात हे सगळं असं काय काय होतंय, काय बरं उपाय असू शकतो. गुरुजी म्हणले मारुतीच्या देवळात निम्म्या रात्री यायचं आणि हनुमान चाळीसा म्हणायची 101 वेळा. तीच म्हणायला गेलो होतो. आई, काळजीनं तुझा जीव वर खाली होतो का नाही ती नाही बघू शकत. आपणची काळजी मी नाही बघू शकत. लालीजींच्या डोळ्याचे टेन्शन दिसत त्याचा त्रास होतोय मला. करून करून भागला आणि देव पूजाला लागला अशी गत ह्या मोडद्याची. ह्याला जर आहे ना खरंच भक्ती करून मारुती जर प्रसन्न झाला ना तर आहे ना पहिली गदा ह्याच्या डोक्यात घालेल मारुती. झालं, बोललात ना त्याला. माझा लोक एवढ्या घराच्या सुखासाठी धडपडतोय आणि तुम्ही त्यालाच नावं ठेवा. गोपाळ, किती करशील रे आमच्यासाठी आणि एवढं का करतोय या घरासाठी? 20 वर्ष घरापासून लांब होतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापासून लांब होतो. मला हे घर पाहिजे. ह्या घरातला आनंद पाहिजे. या घरात सुख समृद्धी पाहिजे. अरे पोरा, तू नको काळजी करू. तुझा यो बाप तुझ्या पाठीशी आहे आणि मी बघतो ना आपल्या वाड्याकडे कोणाची वाट नजर पडते ती. मी आहे, काळजी करू नको तू. जा, दमला असशील, जाऊन झोपा तू. होय लालीजी, चला तुम्ही बी लवकर झोपा. होय. अहो, सुधाकर नाही आला हो अजून. त्याचं काय असेल कुठेतरी दारूच्या कुत्त्यावर दारू ढोसत. जाऊ देत, हे असले पोरं घरात असले काय नसले काय. चला जाऊन झोपा. अहो असं काय करताय? जा झोपा, चला झोप ग म्हातारे. तू जा. काय झालं, असं का बघताय? मला तुमचं हे रूप बघून लय वाईट वाटतंय. कसलं रूप? हेच जे जगानं नाही पाहिलंय. काय काय बोलता तुम्ही? काय माझं चुकलं. मी ना तुमच्याबद्दल लय लय चुकीचा विचार करत होते. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, हे गावात जे काही घडतंय त्यामुळे तुम्हाला काहीतरी होईल, तुम्ही माझ्यापासून लांब जाल, मला सोडून निघून जाल, अशी काहीतरी भीती वाटत राहते. हाय का लालीजी, कशाला तुम्ही असल्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करता बरं? नका टेन्शन घेऊ तुम्ही. जोपर्यंत माझं या गावातलं काम होत नाही का नाही तोवर मी इथनं जात नाही. कसलं काम? हेच माझ्या या सुंदर बायकोवर जीवापाड प्रेम करायचं, घरातल्या सगळ्या माणसांची काळजी घ्यायची, त्यांची मनं जिंकायची, हीच सगळी कामं. काय झालंय? काय नाही ते, काय नाही. कसं लागलंय?